नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन आजच्या ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आजचा ब्लॉग असा सुरू होत आहे की कसं आहे माहिती आहे का, गावाकडे फुकट शेण खत भरायला लागतं आणि आज आपलं खत भरायचंय चिकू शेडचं तांब्याचं। आणि याला काय करायला लावले खुरी आणखी लागा लवकर। आणि आज शेण खत भरायला कोण कोण आलं ते पाहू आपण या ब्लॉग मध्ये। निंबाळकर घराण्याचे वारसदार शुभम राजे निंबाळकर यांचे सहर्ष स्वागत करत आहे खत भरण्यासाठी। आम्ही ट्रॅक्टरवरचं मालक आहे, या काही हायचे कामगार, त्यामुळे आम्ही कामगार आहे। आणि मित्रांनो आज खत भरायचं आहे ह्यांचं। आणि ही उन्हाळ्यामध्ये प्रेम जाधवनं अशी शानदार अशी छान अशी कोप बनवलेली आहे मुलांना पबजी खेळण्यासाठी, झोपण्यासाठी। आणि बापाला तुम्ही येतो का? तर माझे शंकर आणखी खोरी काय अजून आले नाहीत, 2 टप आलेत फक्त। खुरी ती काय सरका साईडला सरका, अजून इंटरव्ह्यू करू द्या ब्लॉग भरणे। तर मित्रांनो आता मी कोपच्या आतमध्ये आलेलो आहे। तर आता या कोपमध्ये प्रेम जाधव काय करता तुम्ही? बसले काय नक्की मोबाईल मध्ये फ्री फायर खेळत आहेत ते? पिक्चर बघतोय काय फ्री फायर लवर आहेत। आणि शाळेतला खेळ आणि इथं एक पॅड 10वीचा क्लास सोडून आलाय, पण पप्पाला वाटतंय की आम्हीच बिघडावलंय, पण ते स्वतःच बिघडलेला आहे असं माझं म्हणणं आहे। तर चिरंजीव कुणाचा आहे? चल की उठकी तर त्याचं नाव काय? धीरज जाधव। धीरज जाधव असे तर मुलांची मला नाव माहित नाही। आणि खूप किती बसणं येतं गाडी स्टार्टर मार, मला फोन कर। आणि थांबा ब्लॉग मध्ये येईन काय बोलू नका घेऊन। आणि विठ्ठल ड्रायव्हर पण आलेला आहे। आता त्याला तुम्ही खत भरायला का आपलं टाइमपास आलाय? सोन्या खुरी कुठे ठेवली टाइमपास करायला? तर मित्रांनो आता ही झाल्यानंतर खत भरून झाल्यानंतर आम्ही पोहायला जाणार आहे। पोहण्यासाठी तर आज खास करून ड्रायव्हर तुम्ही आज गाडी आणायला गेला थोडंफार विठ्ठल ड्रायव्हरांनी ज्यांची केस आहेत काही दिवसांनी चला काय रे चला शेतीत भावानो या मालिकेत दिसणार आहेत आमचे विठ्ठल ड्रायव्हर। आणि इथं ही अशीच मुलगा आहे, ही वाऱ्यावर जागणारा आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर ना सनी मधने। ट्रॅक्टर ड्रायव्हर कोणाला चालवायचं असलं ट्रॅक्टर तरी सांगा मला। पार्ट्या हातात भेटतील बदली 500 रुपये घेतो बदली, पण आपल्यातल्या माणसांना फुकट करतो मी। आता या चिक्याच्यासाठी आलोय मी फुकट, इतकं ऊन लागतंय, काळा पडलो आधी करत होतो काळा, तरी काळा पडले अजून मी कारण दोस्ती खातीर। तर मित्रांनो गावाकडं असंच असतं, शुभमला घे, मित्रांनो गावाकडं असंच आहे की मित्रांनो थांबा की मला बोलू दे की मित्रांनो गावाकडे असंच आहे की एक ट्रायली भरायला किती जण आल्यात बघा। तर सिटीत ट्रायली तर शेण तर बघायलाच भेटायचं नाही तुमच्या सिटीत। तर काय खत बघायला भेटतं, शेणखत बघायला भेटणार नाही। ही गावाकडे एक ट्रायली भरायला जवळजवळ आम्ही 8 जण आहे। 15 मिनिटात ही ट्रायली भरून जाईल। तुला यायचं का ब्लॉग मध्ये? हा फुकाट JCB वाला घेतो नाही JCB वाला रुपये घेत नाही। अशा तऱ्हेने माझा मोबाईल पडला होता मित्रांनो, पण वाचला थोडक्यात। जर तुम्ही मला फॉलो केलं तर व्हिडिओ काही दिवसांनी क्लिअर दिसणार, कारण की काही दिवसांनी आपण आयफोन घेणार आहे। तर मित्रांनो ह्याला ब्लॉग मध्ये यायचं, ये बाळा इथे 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 ह्याला ब्लॉग मध्ये घ्या। तू शंकर वस्तूच का शंकर चिक्या चल बाय, खुरी आणली का? नाही चल सच्च्या बंद कर, आणली चल खुरी आणली का? आणली चल चला भाऊ। तर माझ्या अशी अपेक्षा आहे की काही दिवसांनी चल भावा सिटीमध्ये शंकर आणि विठ्ठल दिसले पाहिजेत मला गावाकडची पोरं। चला नाही चल चला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो शेणखत कसं भरतात ते। चला बाहेर निघा, या कुपीतून मी बाहेर निघतोय आता मित्रांनो। आणि अशा तऱ्हेने कुपीतून बाहेर आलोय, तर तुम्ही कोप बघू शकता। अशी कोप फक्त गावाकडेच आणि इथं माघार घेत जायचं उन्हाळ्याच्या
चला एक एक कुपीतनं बाहेर निघू द्या. एक बाहेर निघालाय. 10 मिनिटं चला. ब्लॉग मध्ये डायरेक्ट आणि उद्या अपलोड करणार आहे. द्या ठेवा उद्या 8 वाजता ब्लॉग अपलोड होणार आहे. आणि आमची सवादाची बस कधी येते हा टायमिंग आम्ही बघत आहोत. तर मित्रांनो ब्लॉग कसे वाटतात पण तुम्ही खूप लाईक शेअर कमेंट करत नाही, त्यामुळं मला असं वाटतं मी गाजणार आहे का नाही ते मला माहीत नाही. पण मला जी अपेक्षा अशी की मला बिग बॉस मध्ये जायचंय तर तुम्ही मला खूप फॉलो करा. चला ना तुम्ही पुढे. बिग बॉस मध्ये जास्त तर मी दम घेणार नाही, मी असे व्हिडिओ बनवत राहणार. आणि आम्हाला एक पाणी बाटली चला कोपीतनं एक एक बाहेर या. शेणखत भरा. स्वतः मालक ज्यांना शेणखत भरायचंय त्यांनी लोकांनी पाठी घेतली. आणि कुणाचं एक न दोन नसणारा गडी काय र गुब्यानं तर त्यावर तिकडे सुरुवात बी केली भरण्यासाठी. अजून एक कुपीतनं बाहेर आला. इथं ड्रायव्हर येताय का तुम्ही बाहेर? ते नाही बाहेर. मी आता सध्याच्याला दमदार एंट्री मारणार आहे. आणि शिवम तुम्ही बी बाहेर या की. आम्ही येणारच आहे. घ्या मनावर भरायला. आम्ही सुपरवायझर आहे म्हणलं बघितलं पाहिजे कशी भरतात कशी नाही. शिवम शेणखत भरण्याचे सुपरवायझर आहे. चला या भाऊ जरा वाज तुम्हाला माझ्या मागे तरी या तुम्ही. तुम्हाला सांगतो मी कसं कसं काय. तर मित्रांनो शेणखत भरायला सुरू झालेलं आहे. 2 गडी तर आपले भरत आहेत तिकडे, पण एक गडी कातरायला लागलाय कशाने काय माहित नाही. मला असं वाटतंय तासाभराने जी ट्रायली 15 मिनिटात भरते ती तास लागणार आहे आता ट्रायली भरायला खूप गडी असताना पण. आणि अजून कुठं रखत आहे होय मी नसतो येण्यात. तर मित्रांनो इथली खेप आपल्याला अजून घ्यायची. आणि 2 गाड्यांनी सुरू बी केलेलं आहे भरायला गोब्यानं आणि शंकरनं. चला भावा शिटीत काय दिवसांनी दिसणारच आहे आपला शंकर आणि गोब्या पण दिसणार आहे, कारण की ह्यांना बनवायचं लिहिता वाचता येत नाहीत आणि तसलेच मुलं लागतात. चला भावा सिटीमध्ये. तर अशा तऱ्हेने शेणखत भरायला सुरू झालेलं आहे. ह्यांना काय टप उचलत नसतं, फक्त भरून द्याला का. मला वाटतं आता शुभम पहिला टप उचलतच आहे. काय करतात आता जुळे जरा असं केलं की कधी कधी असं वाटतं का जोरदार नसलेलं बरं. तर शुभमनं पहिला ट्रप टाकलेला आहे आणि चिकून तिकडून काय आणलंय काय माहित नाही. चिकू माझं असं म्हणणं आहे तू खेळत बसू नको. बरं टायलीन इकडून सांगतो सगळं. तर अरे त्यो मेन गडी कुठं आहे त्यो चिक्या कुठं आहे रे? हा अरे पवा जायचंय परत न उरका लवकर. तर मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो की आपली शेणाची खेप पूर्ण कशी भरते. आणि स्वतः मालकाने उचललेला आहे खेप. असं म्हणत होती की पोरं मालक काय टप उचलत नाहीत, पण काय करायला लागेल शेतीसाठी काय काय करायला लागतं. जर मित्रांनो टमाट्याला दर आला तर काही दिवसांनी भाव आपला करोडपती दिसत, आणि नाही दर आला तर भावाच्या गाव आहे ते पण काय लागेल. तर अशी अपेक्षा आहे की माझी टमाट्याला दर यावा आणि वरणच ना काही करू. तर मित्रांनो मी पण थोडाफार हात लावतो शेण भरायला, नाहीतर हे म्हणत्याला ब्लॉकच बनवाय आलाच का काय. तर मित्रांनो चला बाय बाय. आणि लाईक शेअर कमेंट सगळं करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तो पण सांगा कमेंट करून. तर बाय बाय मित्रांनो.